माणूस आणि तंत्रज्ञानावर प्रगत असलेला माणूस असा समृद्ध प्रवास. माणसानं त्याच्याजवळ असलेले एक अमूल्य देणगी म्हणजेच त्याच्या बुद्धीच्या जोरा राखला. मग ते कोणतेही किचकट काम करून असो, ते कोणतेही सोपं काम करून असो, माणूस आजपर्यंत त्या बुद्धीचाच वापर करत आलेला आहे. मात्र आज हेच काम मानवासारखं विचार करणारे यंत्र करू शकतील का, असा प्रश्न कुठेतरी होऊ लागला आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर या विचारधारेतून, या विचारप्रणालीतून एक विचारप्रणाली निर्माण झाली, तिचं नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. त्याचे आपण असे 3 प्रकारे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फुल फॉर्म आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI हा तिन्हींचा अर्थ एकच होतो. परंतु या तिन्हींचा अर्थ नेमका काय होतो? तर कृत्रिम बुद्धिमत्ता हे जाणून घेण्या अगोदर आपल्याला कृत्रिम म्हणजे काय हे माहिती असणे गरजेचे आहे. तर कृत्रिम म्हणजे काय? नैसर्गिक गोष्टींच्या विरुद्धात बनवलेली किंवा तयार केलेली गोष्टींचे वर्णन करण्यासाठी आपल्या कृत्रिमचा वापर करावा लागतो. मग ते आता समानार्थी शब्द जर घ्यायचा झाला तर सिंथेटिक. आता कृत्रिम म्हणजे काय हे समजल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो, अरे बाबा हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे? त्याचं जर उदाहरणात सांगायचं झालं, जशी माहिती बदलते तसं त्या मशीनमधला आउटपुट व इनपुट बदलतो. तर आपल्याला कम्प्युटरवर एक सांख्यिकीय भाषेमध्ये गणित सोडवायचं असेल, मी एक कॉलममध्ये x = 2 pi, y = 5 2 आणि z बरोबर किती. मग जर हे कम्प्युटरला आपल्याला अगोदरपासून माहिती असण्याची गरज नाही उत्तर, तो कम्प्युटर जो आहे तो स्वतःहून त्याला सहज संबंध ओळखून त्याचं उत्तर शोधतो. जसं की x + y = z म्हणजे 2 + 5 = 7 असं तो स्वतःहून त्याचं ती काम करत असतो. म्हणजे जसं त्याचा इनपुट त्याच्यासाठी माहिती जी आहे त्याचा माहिती बदलली, त्याचा इनपुट आउटपुट बदलतो आणि त्याच्यात असं संबंध बदलतो. त्याची आपल्याला अगोदरपासून माहिती असणे गरजेचे नाही. उपलब्ध माहितीचे विश्लेषण करणे, त्यातून शिकणे आणि भविष्यात त्याचा उपयोग करता येणे, यालाच आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. समाज माध्यमांवर आपण पाहिलेल्या काही फीड्स, आपल्याला आवडलेल्या फीड्स घ्यायचं झालं तर फोटो, बातम्या, व्हिडिओज हे आपल्याला कदाचित आवडू शकतील अशा तऱ्हेने आपल्याला दाखवण्यात येतात. हे देखील एक कृत्रिम बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे. होमोसेपियन म्हणून आपण स्वतःला विरवलं व गर्व वाढवला की या पृथ्वीवर आपणच इतके बुद्धिमान आहोत. द पीस ऑफ अ वर्ल्ड इज अ मॅन, हे हेमलेटमधील एका शेक्सपियरचे वाक्य. त्यानंतर त्याने तुलना करून मानवाचे केलेले वर्णन आपल्याला सांगून जाते की आपला माणूस असण्याचा किती गर्व आहे. 20व्या शतकापर्यंत या गर्वाला नख लावण्यासाठी काही घडले नाही, परंतु याउलट मानवाने त्या बुद्धीच्या आणि कल्पनेच्या जोरावर प्रगतीच केली. मग विमानं काय बनवली, विमानं काय बनवली, पाणबुड्या काय बनवल्या, वेगाने वाहणारी पाणी काय बनवली. जमीन असो आकाश असो की पाणी, सर्वत्र आपणच सर्वश्रेष्ठ ठरलो. जमीन असो आकाश असो की पाणी, सर्वत्र आपणच सर्वश्रेष्ठ ठरलो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा सर्वश्रेष्ठ बिंदू कृत्रिम बुद्धिमत्ता या बाबतीत तर आपण खूपच सकारात्मक आहोत, परंतु त्यापासून आपल्याला स्पष्ट असा धोका आपल्याला अजिबातच नाही. त्यापासून स्पष्ट असा धोका असल्यास आपल्याला अजिबातच नाही असं नाही. त्यापासूनही काही भविष्यातील आव्हाने, त्याच्यापासून संभाव्यता आपल्याला असू शकतील. 2007 पासून राजकीय पातळीवर नावारूपाला आलेली द वर्ल्ड फोटोग्राफी ऑर्गनायझेशन 2023 चा पुरस्कार एका जर्मन छायाचित्रकाराला मिळाला. त्याचे नाव होते बोरिस एरिक्सन. ज्या छायाचित्रासाठी त्याला पुरस्कार मिळाला त्या छायाचित्राचे नाव होते एलिसिएशन. 1940 साली कृष्णधवल शैलीच्या छायाचित्रातील एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या पाठीमागे तिच्या खांद्यावर हात ठेवून उभी आहे. असं आपल्याला वाटत आहे, आपल्याला भास होत आहे की ती त्या स्त्रीचे वस्त्र नीट करत आहे, परंतु दोन्ही स्त्रिया मात्र कॅमेऱ्याच्या लेन्सकडे बघण्यासाठी टाळत आहेत. मग ज्यावेळेस बोरिस एरिक्सनला कळालं की माझ्या चित्राला जागतिक पुरस्कार मिळालेला आहे, त्यावेळेस त्याने तो पुरस्कार देण्यासाठी नकार दिला आणि त्या पुरस्कार देणाऱ्या संघटनेला त्यांनी जाऊन सांगितले की हे चित्र मी काढलेले नसून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने म्हणजे संगणकाकडून त्याला सूचना देऊन मी त्याच्याकडून काढून घेतलेले आहे. 40,000 देश, 4,15 लाख चित्रातून एक उत्कृष्ट निवडलेले चित्र ते AI निर्मित असेल हे कोणालाही माहिती कळू शकले नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या
दाही इमेज जनरेटर सॉफ्टवेअर करून हे चित्र बनवण्यात आलेले आहेत. हे कळताच त्या संघटनेने चित्र बाद करण्यात आले. महत्त्वाचा मुद्दा हा की ह्या छायाचित्राला कलाकृतीचा नमुना म्हणायचे का? ह्याचे उत्तर हो किंवा नाही. इतके सरळ व सोपे नाही. कलेला नव्याने परिभाषित करणे ते कठीण आहे, अवघड आहे. मी एक लेखिका आहे आणि मला एक चित्रपटासाठी मला पटकथा लिहायची आहे. माझ्या अनुभवामुळे माझ्या भाषेवर असलेल्या उत्तम भाषेच्या कौशल्यामुळे, जीवनाच्या अनुभवामुळे मी ती पटकथा लिहू शकते. परंतु मीच ही पटकथा कम्प्युटरला सूचना देऊन त्याच्यावर ती कथा लिहून घेतली. तर तुम्ही म्हणणार का मला ती चित्र मी निर्मित केलेली आहे? मला चित्रकार होण्याची इच्छा होती, पण मला ते रंगाने फटकारे देणे जमत नाही. तर त्या ब्रशचे फटकारे मारताना चित्रकार माझे हात ओळख नाही. मग मी हवा तसा माझ्याकडे, पण मला चित्र मात्र उत्तम सुचतात बरं का. माझ्या डोक्यामध्ये नवीन कल्पना येतात चित्र काढायच्या, पण मला ते जमतच नाही पेपर काढायला. मग आता या तंत्रज्ञानानं मी माझ्या मनातली कल्पना कम्प्युटरला हवी तशी सूचना देऊन त्याच्यात ते प्रयोग सेट करून मी माझ्या मनातले चित्र काढू शकते. मग ते मला चित्रकार म्हणणार का मला चित्रकार? नाही. कारण ती मी थोडी केले. माझ्या बुद्धीचा वापर करून मी मला एक नाही कम्प्युटर सोडून द्या. मी पुढे बसलेल्या चित्रकाराला सांगितलं, मी तुम्हाला चित्र काढते, तुम्ही मला काढून द्या चित्र. आता मी काढले, पुढच्या चित्रकार काढले. मग भविष्यामध्ये आपल्याला ह्या यायचा फायदा तर होतो, त्याशिवाय नुकसान होते. नुकसान कसं काय होतं? आता सगळ्यांनी आपला देश कृषीप्रधान आहे, कृषीप्रधान आहे सगळ्यांनी म्हणलं. प्रश्न बी त्यांना विचारले, कसं त्याच्यामध्ये काय सर्व विचारले, प्रश्न माझ्या लक्षात नाही. तर मला वाटतंय की त्याचं नुकसान कसं होईल? रोजगार मिळणार नाही माणसाला. यंत्र तर काय रोजगार मागणार नाही, त्यांचे मालकच मागते. त्यांना भेटत रोजगार, मानवाला काय भेटणार नाही. आपल्याला घरी आपलं शिकलेलं नाही. माझी मम्मी मजदुरायला जाऊन काम करते, तिला घरी बसावं लागेल. म्हणजे मला माझ्या मम्मीला रानात जाऊन 200 रुपये कमवते, ती पण भेटणार नाही. तर हा आपल्या मानवी जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ती सुखी असं म्हणला, ती म्हणली की जर का तुम्ही माझ्यासोबत मीठ वागला तर मी तुम्हाला आहे का तुमच्यासोबत मीठ वागेल. काय म्हणते ती आपल्याबरोबर मीठच वागेल. आणि आपण तिला आपल्या हाताखालचा गुलाम म्हणतात. यंत्र म्हणजे आपल्या हाताखालचे सगळे गुलाम आहेत. ही जेवढी आपली कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्यासाठी चांगली आहे तेवढी घातक सुद्धा आहे. आमच्या गावामध्ये आता ड्रोनची फवारणी केली, ड्रोन फवारणी केली. म्हणजे आता माणसं अगोदर फवारणी करायची. आता ड्रोन फवारणी करली तर ह्या माणसाला आमच्या गावातल्या रोजगार भेटणार त्याला 500-600 रुपये फवारणी करायला मिळायचे. आता त्यांच्याकडे पैसे नाही. बघा असा घातक परिणाम होत आहे. काय तर म्हणले कर्मचारी आपल्या कंपनीमध्ये आहेत का लागणारे, त्याच्या जागी ते गेले आहे. आता मला मोठं होऊन मला IAS बनायचं. आपण त्याला बुद्धी देणार होते तंत्रज्ञानाला. ती तर म्हणलं मला नाही IAS बनायचं. माझ्या मुलाची त्याला बुद्धिमत्ता आहे, जमल का असं? तीच UPSC तीच माझ्यापेक्षा पुढे जाईल. मग तेवढं ते घातक आहे आपल्यासाठी, चांगलं आहे तेवढं ते घातक आहे. थँक्यू. मी स्पर्धेत